कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ग्रामपंचायतीची गायरान जमीन जलजीवन योजनेला उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे। मात्र 8 महिने झाले तरीही जमीन दिली नाही। या कामात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण सरचिटणीस नाथाजी पाटील व युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांनी पत्रकार परिषदेत केली। गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीनं गारगोटी शहरामध्ये जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे। गेली 1.5-2 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे। यामधलं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे। त्यातली वितरण नलिका, अंतर्गत नळ जोडणी ही कामे पूर्ण झालेली आहेत। 2 जलकुंभापैकी एक जलकुंभ जो 4 लाख लिटर पाणी क्षमतेचा आहे तो देखील पूर्ण झालेला आहे। परंतु गारगोटी ग्रामपंचायतीनं गारगोटीमधल्या गट क्रमांक 235 मधील 20 गुंठे जागा ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळावी अशा पद्धतीची मागणी गेली 1.5 वर्षापूर्वी केलेली होती आणि ही फाईल आज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या टेबलवरती पेंडिंग आहे। या संदर्भामध्ये गेली 1.5 वर्ष त्यांनी या विषयातली कोणतीही कार्यवाही केलेली नाही। या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सर्वांनी त्यांना ही जागा लवकरात लवकर गारगोटीकडे हस्तांतरित करावी याबद्दल सूचना केलेल्या आहेत। परंतु संजय शिंदेंनी अजून देखील ही जागा हस्तांतरित करण्यामध्ये टाळाटाळ केलेली आहे। संजय शिंदे यांचा यामध्ये काही आर्थिक फायदा व्हावा असा त्यांचा भावार्थ असावा। आर्थिक फायदा होत नाही या कारणास्तव त्यांनी ही फाईल अडवून ठेवलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। असं आमचं त्यांच्यावरती स्पष्ट आमच्याकडे या कामासाठी त्यांनी त्यांच्या एका ऑफिसमधल्या माणसांनी कुणीतरी आम्हाला एकदा त्यांच्या जिन्यावर गाठलं आणि यामध्ये काही प्रोटोकॉल पूर्ण करा असं सांगितलं तरच ह्याच्यावर सही होईल असं सांगितलं। परंतु गारगोटी ग्रामपंचायत हे पैसे देण्यास असमर्थ असल्यामुळं त्यांना आम्ही हे पैसे देऊ शकलो नाही आणि या संदर्भात माननीय राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही 2/7/2024 तक्रार संजय शिंदे यांच्यावरती दाखल केली। पण त्यांचा एक हस्तक आला होता। त्यांनी सांगितलं की साधारणपणे तुम्ही त्यांना काय असेल ते त्यांची पैशाची मागणी जी आहे ती पूर्ण करा तरच ह्याच्यावर सही होईल अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यांनी त्या जिन्यावरून ते निघून गेले। पुढची नाही झालं तर एक 8 दिवसात आम्ही उपोषणला कलेक्टर ऑफिसच्या दारात बसणार आहे। मरण उपोषण